महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कर या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। या शेतकरी बांधवांना जो 19वा हप्ता आहे तो 19वा हप्ता त्यांचा स्टॉप होऊ शकतो। म्हणजेच काय तर मित्रांनो, त्यांना हप्ता मिळणार नाही। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासंदर्भात आपण माहिती सांगणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे। या भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता दिला जातो। वर्षभरात 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते। तर मित्रांनो, तुमची जर हप्ता तुम्हाला मिळत नसेल तर ते कसा चेक करायचा थोडक्यात मी माहिती देणार आहे। पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तुम्हाला। आणि पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तिथे लाभदारी स्थितीवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचे जर स्टेटस चेक करायचा असेल तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटलाच तुम्हाला भेट द्यावी लागेल आणि तिथूनच तुम्हाला स्टेटस काढावे लागेल आणि तुमचा तपशील एंटर करा। तुमचा आधार कार्ड नंबर, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक समाविष्ट आहे का हे तपासा आणि ते जसं काही माहिती आहे तशी तुम्हाला भरावी लागेल आणि तपशील सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची हप्त्याची स्थिती तुम्हाला दिसून जाईल। पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी आता अर्ज कसा करायचा मी थोडक्यात सांगणार आहे। तर सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागेल आणि तिथूनच जाऊन तुम्हाला जे आहे ते सर्व काही माहिती तुम्हाला एंटर करावी लागेल मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसणार नाही त्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही। तिन्हीपैकी जर एक जी प्रॉब्लेम असेल, लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस आणि ई-केवायसी हे तिन्हीपैकी एक प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। मित्रांनो, लक्षात घ्या। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।